नागपुर के पुलिस भवन में आयोजित पत्रकार परिषद में शहर पुलिस आयुक्त विश्वास नागरे पाटिल ने बताया कि पुलिस प्रशासन द्वारा शहर में अवैध धंधों पर लगाम लगाने के लिए जोनल डीसीपी के नेतृत्व में रोजाना कॉम्बिंग ऑपरेशन चलाए जा रहे हैं। इस अभियान के तहत अवैध शराब, स्लम बस्तियों में गैर कानूनी गतिविधियां, क्रिकेट बैटिंग, हुक्का पार्लर, जुआ और गुटखा बिक्री पर एफडीए के समन्वय से कड़ी कार्रवाई की जा रही है। वहीं ट्रैफिक व्यवस्था को सुधारने के लिए सैकड़ों करोड़ों का बकाया दंड वसूलने और बार बार नियम तोड़ने वालों पर सख्त रुख अपनाया जा रहा है। शहर में 170 चौकों पर इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम लागू किया जा रहा है। इसके अलावा लगभग 700 से अधिक कैमरों को दुरुस्त कर सुचारू यातायात के लिए तत्परता से कार्रवाई की जा रही है। हा उपक्रम राबवण्यात येईल। विशेषतः यांचं क्राईम मीटिंग मध्ये प्रेझेंटेशन राहील। विशेषतः गँग्स छोट्या मोठ्याच आहेत, पण त्यांची एकमेकांची विरुद्ध असणारी रायव्हलरी, त्यातनं भविष्य काळात होणारे एकमेकांच्यावर असॉल्ट, याला प्रिव्हेंट करण्यासाठी त्या पोलीस स्टेशनला टास्क दिले जातील। जनरली अशा गुन्हेगारांच्या विरुद्ध कुठले ऍप्लिकेशन पेंडिंग असतील, गुन्ह्यांचं स्वरूप बर्ग करण्याचा प्रयत्न होतो बऱ्याचदा। अशा गुन्हेगारांच्या विरुद्ध आलेल्या कंप्लेंटला एनसी मध्ये नोंदवलं असेल, गुन्हा असताना 307चा गुन्हा असताना 324 सारखा गुन्हा दाखल केला असेल, त्याच्यात या स्क्वॉडच्या अनुषंगाने आपण लक्ष ठेवणार आहोत। प्रत्येक गंभीर गुन्ह्याला त्यांनी भेटी दिल्या जातील। कोम्बिंग ऑपरेशन्स आपण रोज रात्री घेत आहोत। कोम्बिंग ऑपरेशन्स मध्ये एक टीम हेडक्वार्टर मधून जाते आणि एक झोन मधून येते। साधारण 5 अधिकारी आणि 50 लोक हेडक्वार्टर मधून जातात, 5 अधिकारी 50 लोक झोन मधून येतात। जो झोनल डीसीपी आहे त्याला हे रोज कोम्बिंग ऑपरेशन आणि आपण ऑल आउट ऑपरेशन करत आहोत, ते ऑकेजनली केलं जाणार आहे आणि त्याच्यात सुद्धा पूर्ण फोर्स बाहेर पडतो। त्यात सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीवरती त्या रात्री हातोडा मारण्याचं काम अशा पद्धतीने होईल याची उपाययोजना केली जाते। लँड माफियाच्या अनुषंगाने माननीय पालकमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना ऍप्लिकेशन्स येतात। त्यासाठी या ठिकाणी अगोदरच कार्यरत असणाऱ्या भू माफिया विरोधी पथकाला अजून स्ट्रेंथन करण्यात येत आहे। शिवप्रसाद पारवे एसीपी आहेत, त्यांना त्याचे हेड बनवलेले आहे। जे अँटी करप्शन मधनं अधिकारी कर्मचारी इकडे आलेले आहेत ते असे चांगले इंटिग्रिटीचे अधिकारी कर्मचारी या पथकामध्ये राहतील। यामध्ये जनरली अगेन चीटिंग आणि फोर्जरी, क्रिमिनल ट्रेसपास, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट या अनुषंगाने जे गुन्हे असतात त्या गुन्हेगारावर पण आमचं नियंत्रण राहत नाही। त्यांच्यावर सुद्धा तेवढ्याच इफेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केल्या पाहिजेत। अनेक फसवणूक करणार असतो, अनेकांना फसवणूक करत असतो। एमपीआयडी मधले गुन्हेगार, त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलं जात नाही। यांची सुद्धा या लँड माफिया पथकाच्या माध्यमातून क्राईम ब्रँचच्या अंतर्गत ते राहील आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। आणि या स्क्वॉडचं इतर डिपार्टमेंट्सची म्हणजे शासनाचे वेगवेगळे DILR असेल, भूमापन असेल, महानगरपालिका असेल, NIT असेल, कन्सर्न DDR असेल, या सगळ्यांशी त्यांचं कोऑर्डिनेशन राहील। ड्रग्सच्या अनुषंगानं अवेअरनेस एज्युकेशन साठी ऑपरेशन थंडर आहे, ते तेवढ्याच ताकदीनं चालू राहील। त्याचपेक्षा अधिक जे गँग्स कार्यरत आहेत त्यांची बॅकवर्ड आणि फॉरवर्ड, म्हणजे कुठून त्यांना माल मिळतो, कुठे विकतात, त्यांचे फायनान्सर्स कोण आहेत, त्यांचे पाठीमागं कोण आहेत, त्यांचं सगळं नेटवर्क करून त्यांच्या गँग हिस्ट्रीशीट करून त्यांच्यावर सुद्धा तडीपारीची आणि पीट NDPS ची म्हणजे MPD सारखी जी कारवाई आहे। आणि परवाच आम्हाला खूप चांगलं जजमेंट एक पीट NDPS मध्ये आम्हाला मिळालेलं आहे, ज्या अनुषंगाने आता MPDAच्या कारवाया ज्या काही निर्णयामुळं थांबलेल्या होत्या त्याला सुद्धा गती येईल। अवैध धंद्यामध्ये इथं क्रिकेट बेटिंग, हवाला, भाजकी सुपारी, ती FDAच्या अनुषंगाने हुक्का पार्लर्स, दारू, स्लम्स मध्ये असणारी पर्टिक्युलरली सट्टापट्टी, जुगार, गुटखा हे FDAच्या अनुषंगाने हे सगळे प्रायोरिटीवर विषय घेतले जातील, त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल। ट्रॅफिक मध्ये दंड वसुली हा खूप महत्वाचा विषय आहे। म्हणजे शेकडो कोटी रुपये दंड आमचं पेंडिंग आहे आणि त्यात सुद्धा 60 व्हायोलेशन झालेले आहेत, 50 व्हायोलेशन झालेले आहेत, 40 व्हायोलेशन झालेले आहेत। ती कॅटेगरी बनवून त्यांचा पहिल्यांदा दंड म्हणजे गाडीपेक्षा जास्त किमतीचा दंड त्यांच्याकडे वसूल होईल अशी परिस्थिती आहे। त्यांच्यावरती कोर्टांची चांगलं मॉनिटरिंग करून ही वसुली प्रायोरिटीवरती केली जाणार। जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत
ते टप्प्याटप्प्याने त्याचा इम्पॅक्ट होऊ शकेल, कारण त्या अनुषंगानं डेटरंट इफेक्ट तयार होईल ज्यावेळेला अशा पद्धतीची दंड वसुली होईल. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आपण लागू करत आहोत. साधारण 170 चौक सिलेक्ट केलेले आहेत. त्यातल्या 10 चौकात ऑलरेडी पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. या 2 किंवा 3 महिन्यात मॅक्सिमम सिग्नलचं सिंक्रोनायझेशन होईल. त्यामुळे लोकांना जो सिग्नल सिंक्रोनायझेशन मध्ये त्रास होतोय तो 100% कमी होऊ शकेल. सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये 2019ला 2700च्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. ती खूप चांगली यंत्रणा आहे. कॅमेरे अजूनही चांगले आहेत, परंतु काही कॅमेरे 700च्या आसपास कॅमेरे बंद आहेत. ते कसे ऍक्टिव्हेट करता येतील त्या अनुषंगानं प्रयत्न राहतील. याबरोबरच साधारण 1500 कॅमेरे, ते आदित्य सांगतील तुम्हाला, 1500 नवीन कॅमेरे आणि ग्रामीण भागासाठी साधारण 28 नगरपालिका क्षेत्रामध्ये कॅमेरे हा मोठा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट माननीय पालकमंत्र्यांनी दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार. तर हा प्रोजेक्ट एक सीसीटीव्हीचा आपल्या शहरातली गुन्हेगारी समूळ उच्चाटन करण्यासाठी, कारण हे डोळे आणि कान आहेत आणि हे जर इतके कॅमेरे मिळाले तर निश्चितपणे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. जसं चेन स्नॅचिंग वरती खूप चांगला प्रभावी नियंत्रण आलेलं आहे, तसं प्रत्येक क्राईम वरती होईल.